रूपश्री यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज मी आपल्याला डाळ शेवगा करून दाखवणार आहे। डाळ शेवगा करण्यासाठी मी शेवग्याच्या 3 शेंगा घेतलेल्या आहेत। शेवग्याच्या शेंगाची साले काढून घेणार आहे। शेवग्याच्या शेंगाचे बारीक काप करून घेणार आहे। डाळ शेवगा बनवण्यासाठी पॅन गरम झाल्यावर 2 टेबलस्पून तेल घातलेले आहे। तेल गरम झालेले आहे। 1 टीस्पून मोहरी घातलेली आहे। 1 टीस्पून जिरे घातलेले आहे। चिमूटभर हिंग पावडर, पाव टीस्पून हळद पावडर घातलेली आहे। कढीपत्ता घालणार आहे। 1 बारीक चिरलेला कांदा घालून परतून घेणार आहे। अर्धा चिरलेला टोमॅटो घालणार आहे। पाव चमचा लसूण अद्रक पेस्ट घालणार आहे। 1 टीस्पून धने पावडर, 1 टीस्पून जिरे पावडर, 3 टीस्पून घरचे लाल तिखट, 1 टीस्पून काश्मीरी मिरची पावडर घालणार आहे। एक मिनिट झाकण लावून ठेवणार आहे। 1 मिनिटानंतर झाकण उघडून मसाला परतून घेणार आहे। शेवग्याच्या शेंगाचे बारीक काप घालून मसाल्यामध्ये परतून घेणार आहे। पाच मिनिटे झाकण लावून ठेवणार आहे। 5 मिनिटानंतर झाकण उघडून परतून घेणार आहे। अर्धा तास भिजत ठेवलेली अर्धी वाटी चण्याची डाळ घालणार आहे। 2 कप गरम पाणी घालणार आहे। डाळ शेवगा झाकण ठेवून शिजवून घेणार आहे। आपण पाहू शकता चण्याची डाळ आणि शेंगा शिजलेल्या आहेत। चवीनुसार मीठ घालणार आहे। 1 टीस्पून गरम मसाला पावडर घालणार आहे। झणझणीत डाळ शेवगा तयार झालेला आहे। वरून कोथिंबीर घालणार आहे।